बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ऐतिहासिक आणि लोकाभिमुख निर्णय घेतले आणि तेही अत्यंत कमी वेळामध्ये. बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांनी मनामध्ये संकल्प केला होता. बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक त्यांच्या मनामध्ये ड्रीम प्रोजेक्ट घेतलेले होते आणि ते पूर्ण करण्याच्या मार्गासाठी ते खूप उत्सुक होते आणि त्या संकल्प पूर्तीसाठी ते नेहमीच सातत्यानं प्रयत्न करताना मी पाहिलेलं होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या विकासाच्या वाटचालीमुळे जिल्ह्याला एक नवीन दिशा मिळाल्यासारखं मला वाटत होतं आणि अचानक आपल्या सर्वांवरच नियतीने घात घातला आणि त्यांच्या पश्चात पालकमंत्री पदाची जबाबदारी साहजिकच माझ्याकडे आली आणि आदरणीय अजितदादांनी पेरलेलं बीड जिल्ह्याबाबतचं ते स्वप्न साकार करण्याची आणि त्यांच्या विकास दृष्टीला पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्यावरही आली. महाराष्ट्र दिनाच्या या मंगल दिनी आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया, असं मी आपल्या सुरुवातीलाच सगळ्यांना आवाहन करते.